मोबाईलमुळे लोक एवढे वेळे झालेत. काल मी माझ्या मैत्रिणीला सांगितले मी फ्लॅट घेतला आहे, तर ती म्हणाली, हो का, किती जीबी? 2 महिने झाले कोकणात जावे असे वाटत होते, पण आता कोकणच इकडे आल्यासारखे वाटत आहे. बेशक डॉक्टर का दूसरा नाम भगवान है, लेकिन तीसरा नाम लुटेरा भी होना चाहिए. आई म्हणते खोटं बोलायचं नसतंय. सकाळी 7 वाजता आईच म्हणते, उठ, 10 वाजलेत. आजही मला तो कठीण काळ आठवतो, जेव्हा मी 1 GB नेट महिनाभर वापरायचो. आपण देवाला अनेकदा फसवू शकतो, पण देव खूपच दयाळू असतो. त्या प्रत्येक फसवणुकीबद्दल तो आपल्याला शिक्षा देत नाही. तो एकदाच आपलं लग्न लावून देतो. 'आधी रस्ते साधी होती, तेव्हा माणसे पण साधी होती. आता रस्ते डांबरी झालीत, तर माणसे पण डांबरट झालीत. नुसतं फक्त मुलांना शाळेला सुट्ट्या देऊन काय उपयोग? आई बाप वाहून गेले तर पोरांनी कोणाकडे बघत आयुष्य काढायचे? ऑफिस पण बंद ठेवा. भारताची लोकसंख्या आता एकाच गोष्टीने रोखली जात आहे, ती म्हणजे शाळेची फी. तात्यांना ताप आला आणि घसाही दुखत होता. तात्या दवाखान्यात गेले. त्यांना कमी ऐकायला येत होते. डॉक्टर म्हणाले, वाफ घ्या. तात्यांनी ऐकले, हाप घ्या. तात्या आज एकदम ठणठणीत आहेत. 80% मिटलेली भांडणं एका वाक्यामुळे पुन्हा होतात. मी असतो तर ऐकून घेतलंच नसतं.